आम्ही चाललो पिक्चरला, देऊळ बंद मराठी पिक्चरला, स्वामी समर्थाचा. तर आमच्या सुनबाई बघा किती छान गाडी चालवतात. माझं स्वप्न पूर्ण झालं आहे ना. मला स्कूटी पण चालवता येत नाही. मग मला वाटायचं की मला नाही आलं तर माझ्या सुनांनी गाडी चालवावं. मागं लागून 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 शिकली बघा. बघा किती एक्सपर्ट आहे एकदम. पुण्यासारख्या सिटीमध्ये गाडी चालवती म्हणजे. सीट बेल्ट लावा बाबा, तुमचं सीट सीट बेल्ट बेल्ट लावा. सिटी बेल्ट लावा म्हणा लागला पाहिजे. बाबांचं लावा. म्हणून लावा का बाबांचं सीट बेल्ट. आपण आधी पेट्रोल भरूया. हा मग जाऊ. काही नाही का पेट्रोल? नाही, रिझर्वला आली गाडी. देऊळ बंद सिनेमा आम्ही पाहायला चाललो असताना पेट्रोल नव्हतं गाडीमध्ये, कमी होतं. म्हणून आता पेट्रोल भरण्यासाठी गाडी चालली तिकडे. पण माझी सुनबाई ही गाडी खूप छान चालवते, त्याच्यामुळे भीती वाटत नाही. नाहीतर ही भीती वाटते गाडीमध्ये. तर खूप छान प्रॅक्टिस झाली तिची आता. आणि ड्रायव्हिंग पण छान करते. हे तेजू आणि माझे मिस्टर पाठीमागं बसले होते. गाणे तर लावा. हेरिटेज मॉलमध्ये पार्किंगला आता गाडी लावतोय आम्ही. बस कशी आता पार्किंगला गाडी लावली आणि अगोदर आम्ही मूव्ही पाहणार आहात. देऊळ बंदही बरेच दिवसांनी आले मी मॉलमध्ये पिक्चरला. कसा आवाज खूप येतो त्याच्यामुळं मला नको वाटतं यायला. देऊळ बंद सुनबाई म्हणे छान आहे पिक्चर, चला म्हणून आलो आहे मी. आता गाडी पार्किंगला लावून चाललो आहे. मूव्ही अजून सुरू व्हायला वेळ होता. जवळजवळ 20 मिनटं होते अजून मूव्ही सुरू व्हायला. तोपर्यंत सकाळी फक्त नाश्ता केला होता. चला म्हटलं, मग भूक लागल्यासारखं झालं म्हणून सर्वांना बर्गर घेतले आणि पोरींना फ्रेंच राईस घेतले. बर्गर छान होते, पण अजून मूव्हीला थोडा वेळ होता. पण छान होती बर्गर. खाल्ल्यानंतर बरं वाटलं. बर्गर घेतले सगळ्यांना, थांबलो आणि फ्रेंच राईस घेतले सगळ्यांना. मूव्ही सुरू होण्याच्या आधी आम्ही पोचलो, म्हणजे तिथंच होतं, वरच्या बाजूला होते. आम्ही सेकंड थांबलो होतो. तर त्यांनी ऑरेंज पण दिलं होतं, थंड थंड खाऊ नका म्हणजे, पण आता घेऊन टाकलं मी सर्वांनीच. तर मूव्ही पाहायला आल्यानंतर आपण म्हणतो काय खायचं नाही बाहेरचं, पण इथं आल्यानंतर भूक लागली तर खातो माणूस. एक हा पटपट. बर्गर छान होतं, पण आलू टिक्की. आलू टिक्कीचं होतं का? चव छान होती बर्गरची. एक जर
गर्दी आहे सर्व देऊळ बंद पिक्चरसाठी. बसली बघा ते इकडे मामाचं. देऊळ बंद हा चित्रपट स्वामी समर्थ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या शेती याविषयी होता. त्याच्यामुळं बरीच गर्दी होती. जवळजवळ मूवी ज्यांना म्हणजे स्वामी समर्थाविषयी जे बघतायत म्हणायचं किंवा आवडतं त्यांना बघायला बरेच जण आले होते. पिक्चर सुरू व्हायला म्हणजे आणखीन ॲडव्हर्टाईज असते तोपर्यंत आणि नंतर आपलं जनगणमन गीत असतं आणि पिक्चर सुरू होतो. आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे थिएटरमध्ये गेल्यावर सुद्धा एक 10 मिनिटांनी पिक्चर चालू होतं. पण ॲडव्हर्टाईज वगैरे असतात. सीट वगैरे मिळेपर्यंत जातं 10 मिनटं. अशा प्रकारे आम्ही सर्वजण आज चाललो आहे आता. आणि दोराबजी आहे मॉल आहे पण हेरिटेज बी म्हणतात. छान आहे. AC वगैरे छान आहे. प्रशस्त हॉल आहे. नाहीतर मला एकदम असं बंदिस्त असल्यावर हे होतं थोडं गुदभरल्यासारखं होतं. पण तसं काही नव्हतं इथं. छान होतं. मूवीचं थिएटर पण छान होतं. तर आम्ही सर्वजण बसलो होतो पिक्चर पाहायला. खाल्ल्यानंतर म्हणजे भूक लागली नाही काय आता. चला म्हणा आता पिक्चर बघूया. पण मध्यंतरला आपण पॉपकॉर्न आणलेच होते शेवटी. दोराबजी येथे मॉलला आम्ही देऊळ बंद हा चित्रपट पाहिला आणि आता त्याच्या खालीच DMart आहे. DMartला ते म्हणजे घरामध्ये असणारा किराणा वगैरे मिळतो इथं चांगला. तो किराणा खरेदी करायचा, थोडी शॉपिंग करायची आणि मग जाणार आहे. पार्लेचं नको घेतली की चला. हां चला. गोळाचे डबे घेतलेले आहेत आपण. केशरी आहे गोळा. हा मखाना आहे, तेल आहे. DMartमध्ये मूवी सुटल्यानंतर DMartमध्ये किराणा वगैरे झाला. थोडीशी शॉपिंग पण केली. DMart आल्यावर नंतर थोडीशी का म्हणजे शॉपिंग जर एखादी वस्तू आवडली तर आपण घेतो. मग कंट्रोल करायला पाहिजे. कारण कपडे वगैरे आपल्या हातात असतं खरं कंट्रोल करायचं, पण आपल्याला मोह आवरत नाही. तर अशा प्रकारे खरेदी झाली. DMart पण खूप सुंदर होतं, मोठं होतं खूप. बऱ्याच वस्तू होत्या पण आमच्या साईजच्या डबल XL ह्या काही टी-शर्ट म्हणा किंवा ट्राउझर्स नव्हते तिथं. त्याच्यामुळे मिळाले नाही आम्हाला. त्याच्यामुळे जास्त काही खरेदी केली नाही आम्ही शॉपिंगची. माल वगैरे सगळं घेतला, निघालो. मग माझे मिस्टर खूप गडबड करायला लागले होते. चला लवकर चला लवकर. मग त्यांना म्हणलं तुम्ही जाऊन थांबा बाहेर, आम्ही येत असतो. त्यांनी बाहेर जाऊन थांबले. त्यांना गुदमरल्यासारखं व्हायला लागलं होतं. तेजू बघा DMart मध्ये तोपर्यंत तेजूकडे चटई टाकून तिथली खेळत होती तिच्यावर.
कारण आणि गर्दी बिलिंगला पडलेली लाईन आहे होती ना म्हणून खूप आता अजून. बिलिंगसाठी थांबलोय नंबर लावून.